श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की स्वामी कृपा आपल्यावर होणार आहे का नाही, त्यासाठी आपल्याला कोणते संकेत भेटतात. त्यासाठी मित्रमैत्रिणींनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडला तर लाईक करा आणि स्वामींचे खरे भक्त असाल तर श्री स्वामी समर्थ अशी कमेंट्स नक्की करा. जर स्वामींचे भक्त असाल तर हे संकेत तुम्हाला नक्की जाणवतील. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक करा. मित्रमैत्रिणींनो, आपणा सारिके करिता तात्काळ नाही काळ वेळ तया लागी. गुरुकृपेची महती सांगताना तुकाराम महाराजांनी एका अभंगात हे वर्णन केले आहे, ज्याचा अर्थ आहे की गुरु शिष्याची परीक्षा घेतात आणि तो उत्तीर्ण झाला की त्याच्यावर कृपेचा वर्षाव करतात. पण अनेक भक्तांना प्रश्न पडतो, आम्ही स्वामी कृपेस पात्र आहोत की नाही, किंवा गुरुकृपा आपल्यावर आहे का नाही हे कसे ओळखायचे. मित्रमैत्रिणींनो, आपली आई आणि घरातील इतर मोठी मंडळी लहानपणापासून आपल्यावर संस्कार करत असतात आणि उत्तम माणूस म्हणून आपल्याला घडवण्याचा प्रयत्न ते करतात. बाहेरून आले की हातपाय धुल्याशिवाय घरात वावरायचे नाही, सकाळ संध्याकाळ देवाची प्रार्थना करायची, घरातील मंडळींना उलट उत्तर द्यायचे नाही, बाहेरून आल्यावर चप्पल नीट ठेवणे, अशा अनेक गोष्टी आपणास शिकवत असतात आणि त्यातून आपण घडत असतो. हे संस्कार होत जातात आणि पुढेही ते कायमस्वरूपीच राहतात. अगदी त्याचप्रमाणे आपली रोजची नित्यकर्म करत असताना आपण जी काही देवाची पूजा अर्चना करतो, भक्ती करतो, श्रद्धेने देवासमोर नतमस्तक होतो, ह्या सगळ्याचा परिणाम आपल्या देवबोलीवर, वाचेवर आणि एकंदरीत आयुष्यावर, विचारांवर होत जातो आणि त्यातून आपण व्यक्ती म्हणून घडतो. मित्रमैत्रिणींनो, आपण केलेली उपासना आपल्याला चांगल्या वाईटाची परीक्षा करायला शिकवते. काय घ्यायचे, काय सोडायचे त्याचे ज्ञान येते. ह्या सर्व उपासनेतून मग उत्तम नीटनेटका संस्कार करणे, मुलांचे उत्तम शिक्षण, ज्या वेळी ज्या गोष्टी हव्यात त्या साध्य करणे, जसे धन संपत्ती, योग्य वेळेत विवाह, मनासारखी नोकरी, ह्या गोष्टींची, चांगल्या लोकांची संगत मिळणे, योग्य संधी मिळून त्याची चीज करता येणे, म्हणजेच आयुष्य मार्गस्थ असणे. माझ्या मते हीच गुरुकृपा आहे. गुरुकृपा ही एकदा वस्तू नाही की ती मिळाली, आपल्यासोबत आपले गुरु निरंतर असल्याची ती एक जाणीव आहे. आपल्या मनात सद्गुरूंची पूजा, नामस्मरण करावे हा विचार येणे, दुसऱ्यांना मदत करायची बुद्धी होणे, आपल्या कुटुंबाप्रती आपली असलेली कर्तव्य पार पाडणे आणि त्यांची जाणीव सतत मनात असणे, पैशाचा योग्य विनियोग करणे, ही गुरुकृपा नाही तर अजून काय आहे. गुरुकृपा हा अनुभव आहे. ती एक सरळ भावना आहे जी आपल्या मनावर सतत फुंकर घालणारी आहे. कुणीतरी आपल्या सतत सोबत आहे, आपली काळजी घेत आहे आणि त्यामुळे मला कधीही एकटेपणाची भावना निर्माण होत नाही. ही भावना म्हणजेच गुरुकृपा आहे. सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत आहेत ना, संकटे समस्या आल्या तरी त्यातून मार्ग मिळत आहेत, अडचणी दूर होत आहेत, ही गुरुकृपाच आहे. मित्रांनो, आपली रोजची नित्यकर्मे करत असताना आपली साधना, उपासना, मानसपूजा सर्व काही सातत्याने चालू ठेवावे. आपण त्यांना क्षणभर सुद्धा विसरत नाही, तसे तेही आपल्या भक्तांना विसरत नाहीत. ते आहेत आणि ते आहेतच, ह्या भावनेवर शंका कुशंका कधीच घेऊ नये. परमेश्वर माणसातच आहे, त्यामुळे 2 तास देवदेव करायचे आणि लोकांना त्रास द्यायचा, वाईट वागायचे, अशा लोकांचे आयुष्य बघा, कारण त्यांचे कुणीच नसते, न माणसे ना देव. उपासनेत प्रचंड ताकद आहे मित्रांनो. अशक्यही शक्य करण्याची ताकद ज्यांच्यात आहे त्यांचे नाव सतत मुखात असणाऱ्यांना कसलीच भीती नाही. उलट दिवसेंदिवस आपली भक्ती, श्रद्धा त्यांनी दिलेल्या प्रचितीमुळे बळकट होत आहे. आपल्या सद्गुरूंच्या नावाचा आणि त्यांच्या कार्याचा प्रसार करणे आणि त्यातून भक्त निर्माण करणे हे एक उत्तम भक्ताचे काम आहे, नव्हे ती त्याची जबाबदारीच आहे. मी कधीही शेगावहून प्रसाद आणला नाही. मी नेहमी 5 ग्रंथ आणते आणि ते 5 जणांना देते, जेणेकरून ते त्याचे वाचन करतील, त्यांना अध्यात्माची गोडी लागेल आणि त्या लोकांना आपण आपल्या कळपात सामील करून घेऊ. गुरुकृपा हा सुखद अनुभव आहे. जेव्हा आपल्याला समाधानाची शांत झोप लागते, जेव्हा आपल्याला एकटेपणा वाटत नाही,
भीती वाटत नाही तेव्हा समजावे की आपल्यावर त्यांची कृपा झाली आहे आणि एकदा का त्यांचा वरद हस्त लाभला की मग आपण आपले राहतच नाही. त्यांचे बोट धरले आहे, मग आता ते नेतील तिथे जावे आणि करतील ते ह्या विश्वासाने पुढील आयुष्यात मार्गक्रमण होते. गुरुकृपा म्हणजे थेट थेट ह्या मनाची त्या मनाशी, ह्या हृदयाची त्या हृदयाशी गाठभेट असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. गुरुकृपा ही आंतरिक समाधानाची पोचपावती आहे असे म्हटले तरी ते वावगे ठरू शकणारच नाही. मित्रमैत्रिणींनो, जर तुम्हाला हे संकेत तुम्हाला आढळून येत असतील तर माझ्या स्वामींची कृपा तुमच्यावर झालेली आहे. त्यांनी तुमच्या बोटाला पकडलेले आहे आणि त्या आता तुम्हाला जिथे तिथे घेऊन जातील, तिथे तुम्ही जावे. ही स्वामी कृपा आहे. मित्रमैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा आणि स्वामी भक्त असाल, स्वामींचे सेवक असाल तर श्री स्वामी समर्थ असं नक्की टाईप करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.